आज दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी माननीय श्री किशोरजी धाराशिवकर नागपूर यांच्याकडून रामनवमी निमित्त बेघर निराधार निराश्रित रस्त्यावर भटकणाऱ्या बेघर निराधार प्रभूजींना मनोरुग्ण प्रभूजींना आजची भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल माननीय श्री किशोरजी धाराशिवकर नागपूर यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। सबका स्वामी तू अंतर्यामी, सबका स्वामी तू अंतर्यामी, सबका स्वामी तू अंतर्यामी, सबका स्वामी। तेरे चरणों में चारों सवारे, तू ही बिगाड़े, तू ही सवारे, तू ही बिगाड़े, तू ही सवारे, तू ही बिगाड़े, तू ही सवारे। इस जग के सारे काम तेरा जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता, तू ही जगदाता विश्व विधाता। तू ही सुबह, तू ही शाम, तेरा माता
सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी। तेरे चरणों में चारों धाम, तेरा मेरा तेरा मेरा, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे। इस जग के सारे काम तेरा मेरा तेरा मेरा, तू ही जगदाता विश्व विधाता, 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 तू ही सुबह तू ही शाम, तेरा मेरा तेरा मेरा, जग में साचा तेरो नाम, तेरा मेरा तेरा मेरा। तू ही माता तू ही पिता है, 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 तू ही तो है राधा का श्याम, तेरा मेरा तेरा मेरा। तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी। तेरे चरणों में चारों धाम, तेरा मेरा तेरा मेरा, हे सृष्टीच्या निर्मात्या, नको तुझा घोडा, नको तुझी गाडी, नको तुझा चिरेबंदी वाडा, नको तुझे अंबर तारकांचे झुंबर, फक्त 2 वेळेच्या अन्नाचे 4 घास दे, आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे, एक छप्पर दे। प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता। खरं तर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे।
आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने, आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे. व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण. आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने, हेटाळणीने बघत आलेलो आहोत. खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते. मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधाऱ्या गुहेत शिरतो. अशा अनामांच्या भटकंतीला निवारा, पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. यवतमाळ ते पांढरकडा हायवे रोडनी मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती. अशा अवस्थेमध्ये हिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम, त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले आणि अजूनही तिला पूर्णपणे भान आलेला नाही. अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे. आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन. खरं तर ही एक संस्था, परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे. होय, यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे. कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून अंघोळ नसते की केसांना कंगवा नसतो. रोडच्या मधामध्ये येऊन ही खूप जोरजोरात ओरडायची, खूप अशी लंबी जीप काढायची आणि प्रत्येक वाहनाला अडवायची. अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्याने बबिताताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मानसोपचार तज्ञाच्या उपचाराने आज बबिताताई पूर्णपणे बरी झालेली आहे आणि दररोज सगळं साफसफाईचं, आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही बबिताताई पूर्ण करते. संदीपचा लहान भाऊ वयाच्या 14व्या वर्षी वारला. त्याचा अचानक मृत्यू संदीपला अस्वस्थ करून गेला. समाधान, शांती शोधत संदीप कधी मंदिरांच्या पायरीवर बसला तर कधी कुठे भटकत राहिला. अशा फिरस्तीत असतानाच बेघर मनोरुग्णांच्या यातना त्याने जवळून पाहिल्यात. त्यांना जमेल तशी मदत करण्याचाही प्रयत्न केला. अशांच्या सेवेतून आपल्याला आंतरिक शांतता गवसते हा प्रत्यय आला. अवहेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता. यातूनच संदीपने मनोरुग्ण सेवेला सुरुवात केली. कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार. मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो. कालपर्यंत अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो. या बेघर महिला प्रभूजींच्या हातामध्ये 100पेक्षा जास्त विविध प्रकारचे कडे आढळून आले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला. पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला
रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही. शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळलं आणि तो रस्त्यावर आला. एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला. दातामध्ये त्याच्या होठामध्ये पन्न्या घातलेल्या होत्या आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे आणलं. संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो. त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे. यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास 18 वर्षांपूर्वी आला. सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती. नंदिनीताईंशी संदीपचा 2010 साली विवाह झाला. हळूहळू संदीप मनोरुग्ण सेवेत पूर्ण वेळ खर्च करू लागला. 2020 म्हणजे कोरोनाचा काळ. सगळे घरात बंदिस्त. संदीप मात्र प्रभूजीच्या सेवेसाठी बाहेरच असायचा. नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो. तो या जोडप्याने पापणीत पाणी आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे. आज नंददीपच्या छायेत 135च्या वर रुग्णांची सेवा सुरू आहे. आजवर खणखणीत तंदुरुस्त झालेले 90च्या वर रुग्ण आपल्या घरी परतले आहेत. यामुळे कुणाला आपली हरवलेली आई मिळाली तर कुणाला बाबा मिळाले, कुणाला आपली मुलगी मिळाली तर कुणाला बहीण, कुणाला भाऊ मिळाला. संदीपच्या या सेवा कार्याला असंख्य यवतमाळकरांनी वेळोवेळी मदतीचा हात देऊन आम्ही तुझ्या सोबत आहोत याची ग्वाही दिली आहे. संत गाडगे बाबा म्हणतात त्याचप्रमाणे संदीप नंदिनी भुकेल्यांना अन्न देत आहेत, बेघरांना आसरा देत आहेत, उघड्या नागड्यांना वस्त्र देत आहेत. देव देव्हार्यात नाही, देव नाही देवार. देव अंतरात नांदे, देव दाही दिशी पोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. हे सेवाव्रती संदीप आणि नंदिनी, तुम्हाला सॅल्यूट, त्रिवार सॅल्यूट. आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तमाम सेवाभावी लोकांनाही त्रिवार सॅल्यूट, त्रिवार सॅल्यूट. अमरावती विद्यापीठामध्ये गाडगेबाबांच्या नावाने